ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील अंतरी संतत करी सोहम ध्यान या प्रकरणाचा भाग पहिला. अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारात. धनसुतदारा असू दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते. होवो हानी लाभ पाओ सुख दुःख न सोडी विवेक साक्षीत्वाचा. स्वामी म्हणे राहे देही उदासीन पाहे रात्रंदिन आत्मरूप. सर्वसामान्य माणसाला परमार्थापेक्षा संसार हाच अधिक प्रिय वाटतो. संसारात रात्रंदिवस रममाण होऊन जाणं हा त्याचा स्वभावच आहे. संसार हे स्वप्न आहे, तो एक भ्रम आहे, तो मायेचा पसारा आहे. असं त्याला कोणी बोध करून देऊ लागला तर तो या ज्ञान गोष्टीच्या गलबल्यानं गडबडून जातो. मोह आशा तृष्णा कामना यात रंगून जाणं हे त्याला प्रिय असतं. संसारी होईजे निराळे असा दिलेला आदेश त्याला रुचत नाही. तेच त्याला जर सांगितलं की संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता परमार्थ साधता येतो तो साधावा, तर त्याला बरं वाटतं, प्रशस्तही वाटतं. प्रपंचाचा अतिरेकी स्वार्थ सांडावा आणि परमार्थाचा काही हव्यास धरावा. संसार नव्हे पण त्यामुळं निर्माण होणारं बंधन तोडावं एवढं मार्गदर्शन तो मान्यही करील. पण संसार प्रपंच करूच नका हे सांगणं त्याला रुचणार नाही. श्रेष्ठ साधू संत त्याला तसा उपदेश करीतही नाहीत. प्रपंचाच्या आश्रयामुळं येणारे शोक मोह दुःख कसे टाळावेत याची युक्ती ते सांगतात. अवगुण टाकून सद्गुण कसे घ्यावेत, अधर्म सांडून सत्धर्म का आणि कसा आचरावा, कुकर्म सोडून सत्कर्म कशी साधावीत आणि शेवटी विवेकबळानं सर्वार्थानं सुखी समाधानी कसं व्हावं याचंच प्रबोधन ते करीत असतात. स्वामी स्वरूपानंदांच्या या अभंगात सर्वांना आचरणात आणता येईल असा साधा सोपा एक दिव्य जीवनदृष्टी प्राप्त करून देणारा उपदेश सांगितलेला आहे. संसार प्रपंचासंबंधी एक सिद्धांत नेहमी ध्यानी ठेवावा की जे भ्रांत मूढ मतिमंद होऊन प्रपंचाचा हव्यास धरतात आणि परमार्थाविषयी उदासीनच राहतात ते जीवनात दुःखी कष्टी होतात. कुटुंब काबाडी होऊन प्रपंचाचा भार वाहण्यात जे धन्यता मानतात आणि ईश्वर भक्तीविषयी कष्ट मानतात त्यांचं जीवन व्यर्थ जातं. विषय सुखासाठी जे रात्रंदिवस तळमळतात आणि अद्वैत सुखप्राप्तीकडे जे सतत दुर्लक्षच करतात ते दुर्दैवी ठरतात. जे संसारात न गुरफटता अंतर्यामी सतत चाललेल्या सोहमकडे ध्यान ठेवून असतात त्यांना संसार प्रपंचाची बाधा येत नाही. संसारात राहूनही जो स्वहिताविषयी साक्षेपी परमदक्ष तत्पर असेल त्याला प्रपंच संगानं दुःखी कष्टी व्हावं लागणार नाही. स्वामी सांगतात, अंतर्यामी अहर्निश चाललेल्या त्या सोहमचं अनुसंधान साधा. सोहम ध्यानानं सत्याचा साक्षात्कार होतो, जीवभाव नष्ट होतो, भवभ्रम संपून जातात. चित्त परमानंदाची प्राप्ती झाल्यानं स्वरूपी रमून जातं. स्वरूप स्थितीशी समरस होण्याची दिव्य कला ज्याला साध्य झाली तो धन्यतेला कृतार्थतेला आपोआप प्राप्त होतो. एकांती मौन धरून सावधपणानं उच्चारे वीण चाललेल्या या सोहम जपाकडे जो अखंड अनुसंधान ठेवतो त्याला आत्मसुखलाभांची प्राप्ती होते.
आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.